भाजपने नव्हे तर निवडणूक आयोगाकडून ठाकरे बंधूंचा पराभव झालाय. उगाच फडणवीसने क्रेडिट घेऊ नये. जेव्हा ईव्हीएम मशीन नसतं तेव्हा मतदान बघा कसं थेट ठाकरेंना पोहोचतं. भाजपला त्यांच्या लायकीप्रमाणे 10-20% मतं भेटतात. ठाकरे अजून संपले नाही, उलट निवडणूक आयोगाला पुरून उरले आणि 72 जागा जिंकल्या. भाजपला बहुमत भेटलं नाहीये. मुंबईत काहीही घडू शकतं. निखिल वागळे काय म्हणाले बघा. 227 वॉर्ड्स आहेत मुंबई महापालिकेमध्ये. आकडे ऐका, शांतपणे ऐका. भाजप 87 शिंदेची शिवसेना 27 उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे आणि शरद पवार यांना 72 जागा मिळालेल्या आहेत. त्यांचे 72 नगरसेवक जिंकून आलेले आहेत. आणि यातल्या सगळ्यात आश्चर्याची गोष्ट जी आहे मी तुम्हाला सांगतो आता, काँग्रेसचे 22 नगरसेवक निवडून आलेले आहेत. दिवसभर काँग्रेसला 12-13 जागा दाखवत होते सगळेजण, पण आता काँग्रेसचा आकडा हा 22 आहे. निवडणुकीनंतर कदाचित काँग्रेसशी आमची युती होऊ शकेल असं संजय राऊत आधीच म्हणालेले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांची जर मतदानोत्तर आघाडी झाली तर या सगळ्यांचे मिळून 94 नगरसेवक होतात. लक्षात घ्या मी काय बोलतोय. महायुतीचे म्हणजे बीजेपी आणि शिंदे सेनेचे 114 होतात आणि विरोधी पक्षांचे म्हणजे जे समविचारी विरोधी पक्ष आहेत, जे पूर्वीचे महाविकास आघाडीमधले पक्ष आहेत, यांची बेरीज ही 94 होते. 114 विरुद्ध 94 असा हा सामना आहे. याशिवाय अजित पवारांच्या एनसीपीचे 3 नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि इतर छोट्या पक्षांचे 10 नगरसेवक निवडून आलेले आहेत. तुम्हाला वाटत असेल मुंबईत ठाकरेंचा धुव्वा उडवलेला आहे, ठाकरे मनसे युतीचा काय उपयोग झालेला नाही आहे, तशा हेडलाईन्स दिल्या होत्या आज माध्यमांनी. पण मी तुम्हाला सांगतो, बहुमत गाठता गाठता महायुतीला धाप लागलेली आहे. हे लक्षात ठेवा. धाप लागलेली आहे, अक्षरशः धाप लागलेली आहे. आणि हे बहुमत का मिळालं हे मी तुम्हाला सांगतो. हे केवळ एकनाथ शिंदे यांच्या गद्दारीमुळे आणि अमराठी मतांमुळे मिळालेलं आहे. मुंबईत संपूर्ण मराठी विरुद्ध अमराठी हे ध्रुवीकरण झालेलं आहे. एकनाथ शिंदेनी ही मतं फोडली नसती, शिवसेनेची मुळातली मतं, तर मला असं वाटतं भाजपला 100 गाठणं सुद्धा अवघड झालं असतं. आता जे मी आकडे सांगितले त्यामध्ये भाजपच्या 87 जागा आहेत. त्यात एकनाथ शिंदेच्या 27 ॲड केल्या तर हे बहुमतापर्यंत पोचतात. एकनाथ शिंदेशिवाय आणि अमराठी लोकांचं लांगुल चालन केल्याशिवाय भाजपला महापालिकेची सत्ता हातात घेता आली नसती, हे लक्षात घ्या. मित्र, खरं तर मराठी जन हो, तुम्हाला आज दिवसभर खूप त्रास झाला असेल, मला माहिती आहे, कारण तो मलाही झाला एक मराठी माणूस म्हणून, की मराठी माणसाचं मुंबईत कसं होणार भाजपची सत्ता आली तर. पण दुःख करून घ्यायची अजिबात गरज नाहीये. उद्धव ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तिघांनी मिळून आणि काँग्रेसने स्वतंत्रपणे जी लढत दिली आहे सर्व शक्तिमान अशा महायुतीला, ती लाजवाब आहे, हे लक्षात ठेवा. तुम्हाला सत्य सांगतो, मराठी मतं, बहुसंख्य मराठी मतं ही शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्याकडे राहिलेली आहेत, हे लक्षात घ्या. सत्ता गेली तरी बाले किल्ले टिकले. याचं कारण तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. मूळ मुंबई शहर जे आहे, म्हणजे तुम्ही आता बांद्र्यापासून, धारावीपासून, माहीमपासून वरळीपर्यंतचा भाग घ्या, हा सगळा भाग हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा बालेकिल्ला आहे. हे पुन्हा सिद्ध झालेलं आहे. इथली एखादी जागा सोडली तर बहुसंख्य जागा या शिवशक्ती म्हणून जी युती आहे, म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची युती, त्यांना मिळालेल्या आहेत. पुढे लालबाग, शिवडी, परळ ते अगदी भायखळा, माझगावपर्यंत एक जागा सोडली तर सर्व जागा या उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या युतीला मिळालेल्या आहेत, हे विसरू नका. याचा अर्थ काय होतो माहिती आहे? दक्षिण मुंबईत जिथे जिथे मराठी वस्त्या आहेत त्या सर्व जागा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आणि शरद पवारांच्या युतीला मिळालेला आहे. याचा अर्थ असा आहे की मराठी माणूस हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे खंबीरपणे.
खंबीरपणे उभे राहिले आहे. काही मराठी माणूस इकडे तिकडे गेला असेल, उच्चवर्णीय मराठी माणूस, उच्चभ्रू मराठी माणूस बीजेपीकडे गेला असेल, मोदी प्रेमी काही गेले असतील, शिंदेना काहींनी मतं दिली असतील, पण बहुसंख्य मराठी माणूस हा उद्धव आणि राज यांच्या पाठी उभा राहिलेला आहे. त्यांनी ठाकरे बंधूंच्या युतीला मोठा पाठिंबा दिलेला आहे. म्हणून सर्व बालेकिल्ले, मूळ शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरेंचे सर्व बालेकिल्ले मुंबईतले सुरक्षित राहिलेले आहेत, ते वाचवलेले आहेत. आता मराठी माणसाला दुहीचा शाप हा इतिहासापासून आहे. शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा तो होता, पेशव्यांच्या काळात सुद्धा होता. भांडणं होतात, फूट पडते आणि नंतर आपलीच माणसं आपल्या विरुद्ध उलटतात. तसेच एकनाथ शिंदे उलटलेले आहेत. बाळासाहेबांनी उभारलेल्या शिवसेनेला कलंक लावण्याचं काम एकनाथ शिंदेनी केलं जेव्हा ते शिवसेना फोडून बाहेर पडले. त्यांना तात्पुरते फायदे होत आहेत, नाही असं नाही. आता किती जागा मिळाल्या एकनाथ शिंदेना मुंबईमध्ये? फक्त 27. त्या सुद्धा भाजपची मतं त्यामध्ये नसती तर मिळाल्या नसत्या. भाजपच्या मतांवर त्या मिळालेल्या आहेत, ते लक्षात घ्या. कारण जिथे जिथे म्हणून गुजराती मतं सपोर्टला आहेत, अमराठी मतं सपोर्टला आहेत, उत्तर भारतीय मतं सपोर्टला आहे, तिथे तिथे शिंदेंच्या जागा निवडून आलेल्या आहे. पण कोर मराठी भागामध्ये शिंदेंच्या जागा निवडून आलेल्या नाही आहेत. एखादी जागा निवडून आली असेल तर तो अपवाद. म्हणजे दुहीचा शाप जो आहे मराठी माणसाला इतिहास काळापासून, तो दुहीचा शाप यावेळेला सुद्धा मराठी माणसाला भोवलेला आहे. शिंदेनी हे काम केलेलं आहे भाजपच्या मदतीचं. याचं कारण शिंदेना भाजपने खुली छूट दिली ठाण्यामध्ये आणि कल्याण डोंबिवलीमध्ये. कल्याण डोंबिवलीमध्ये आपला स्वार्थ साधण्यासाठी मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरेंनी बांधलेल्या मराठी माणसाच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचं काम शिंदेनी केलेलं आहे, लक्षात घ्या. पण यातली अभिमानाची गोष्ट मराठी माणसाला ही आहे की आम्ही संघर्ष केलेला आहे, फाईट दिलेली आहे असं तुम्ही म्हणू शकता. असं उद्धव ठाकरे सुद्धा म्हणू शकतात, असं राज ठाकरे सुद्धा म्हणू शकतात. सकाळपासून एक चर्चा मी टेलिव्हिजन चॅनेलवर ऐकलं होतं, कोणीही बसतंय आणि काहीही चर्चा करतंय की उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीचा काही उपयोग नाही झाला वगैरे. अरे मग एवढ्या जागा कशा आल्या? या ज्या दोघांच्या मिळून 72 जागा आलेल्या आहेत त्या कशा आल्या? दोघांच्या युतीचाच हा परिणाम आहे. एक गोष्ट खरी आहे की मनसेला यातल्या फक्त 6 जागा मिळत आहेत, म्हणजे कमी जागा मनसेला मिळालेल्या आहेत. हे कशामुळे झालं आहे? मनसे ज्या वॉर्डमध्ये होते त्या वॉर्डमध्ये वोट ट्रान्सफर झालं नाही का? युबीटीची मतं मनसेकडे गेली नाहीत का? की त्या ठिकाणी युबीटीची मतं शिंदेंकडे गेली? हे तपासायला पाहिजे, हे मी तुम्हाला सांगतो. मात्र जे वातावरण तयार झालं शिवाजी पक्ष सभेमुळे, जो एक माहोल तयार झाला, त्याचा निश्चितपणे फायदा झालेला आहे. आणि एवढ्या संघर्षानंतर प्रतिकूल वातावरण असताना, 25 वर्षाची अँटी इन्कम्बन्सी असताना, सत्तेमध्ये होते ना, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे भरमसाठ आरोप फडणवीस आणि कंपनी केले होते असताना किती जागा कमी झाल्या? बघा, गेल्या वेळेला 2017ला 84 जागा मिळाल्या होत्या यांना, उद्धव ठाकरेंना, अविभक्त शिवसेना. त्यातल्या या दोघांना मिळून आता तिघांना मिळून 72 जागा मिळालेल्या आहेत. म्हणजे फक्त 12 जागा यामध्ये कमी झालेल्या आहेत. आणि गंमत तुम्हाला सांगतो, या 72 जागांमध्ये तुम्ही शिंदेच्या जागा ॲड करा, 27, म्हणजे किती होतात ते बघा, 99 जागा होतात. म्हणजे शिंदेच्या जागा ॲड होणार नाही. मी फक्त अंकगणित सांगतोय तुम्हाला. हा शिवसेनेचा जो वोटर आहे, जो शिंदेनी फोडला आणि भाजपची गुलामी केली, भाजपला फायदा करून दिला. भाजपला मराठीमध्ये फारशी पडलेली नाही, 10% पडली असती. भाजप गुजराती एरियात जिंकतोय, भाजप अमराठी एरियात जिंकतोय, भाजप उत्तर भारतीयांच्या भागात जिंकतोय, भाजप बिहारी, उत्तर प्रदेश इथल्या माणसांमध्ये जिंकतोय. पण मराठी माणसाने भाजपला पूर्णपणे नाकारलेलं आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. सत्ता गेली, भले सत्ता गेली शिवसेनेची, पण गेली 3 वर्ष ती नव्हतीच. मला यातला पॉझिटिव्ह भाग असा दिसतोय की आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि त्यांचे नगरसेवक महापालिकेमध्ये विरोधी पक्षात असतील. मी तुम्हाला सांगतो,
मराठी माणसाची लढाई संपलेली नाही आहे. मराठी माणसाची लढाई हरलेली नाही आहे. ती आता चालू झाली असं समजा तुम्ही. आधीची पर्व संपली, आधीच्या लढाया संपल्या, आता एक नवी लढाई चालू झालेली आहे. कारण भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सर्व मराठी नगरसेवक हे शहा आणि मोदींचे गुलाम आहेत, ते लक्षात ठेवा. भारतीय जनता पक्षाने मुंबईचं नाव बॉम्बे करण्याचा पुन्हा प्रयत्न केला तर संघर्ष करावा लागेल. भारतीय जनता पक्ष विजयी झाल्यामुळे गुजराती, उत्तर प्रदेशी, बिहारी लोकांची दादागिरी वाढली तर संघर्ष करावा लागेल. आणि मी उद्धव आणि राज ठाकरेंना पण स्पष्टपणे सांगू इच्छितो, आत्मपरीक्षण करा, कुठे आपण कमी पडलो हे बघा आणि त्याप्रमाणे पुन्हा एकदा पुनश्च हरिओम करा, संघटना बांधण्याचा प्रयत्न करा, पुन्हा एकदा लोकांशी जोडून घ्या. केवळ निवडणुकीपुरतं नाही. एकनाथ शिंदेंना ही मतं पडतात, त्याचं कारण त्यांचा जनसंपर्क हे सुद्धा आहे. पैसे वाटतात ती गोष्ट आणखीन वेगळी. पैसे वाटलेले, सर्वत्र पैसे वाटलेले आहेत आणि येऊन येऊन लोक सांगतात की आम्हाला 2000 मिळाले. माझा मुद्दा एवढाच आहे की बाले किल्ले टिकवण्यात यश आलेलं आहे ठाकरे बंधूंना. हे बाले किल्ले टिकवल्यानंतर आता पुढची लढाई ही मराठी माणसाचे न्याय हक्क टिकवण्यासाठी करावी लागेल. पुढची 5 वर्ष मी म्हटलं तशी संघर्षाची असणार आहेत. सभागृहामध्ये लढा, रस्त्यावर लढा. भारतीय जनता पक्षाला दाखवून द्या की तुम्ही मुंबईला आणि मराठी माणसाला गुलाम करू शकत नाही. आणखीन काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो. या सगळ्या निवडणुकीत झालेल्या काँग्रेसला 22 जागा मिळाल्या. 22 जागा वाईट नाही. गेल्या वेळेला 2017ला त्यांना 31 जागा मिळाल्या होत्या. पण मला अजूनही असं वाटतं की काँग्रेस पक्ष जर उद्धव ठाकरेंबरोबर राहिला असता, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्ष यांनी युती केली असती, राज ठाकरे त्याच्यामध्ये असणार होते. काँग्रेस पक्षाने जरा दुर्लक्ष करायला पाहिजे होतं. काँग्रेस पक्षाने राज ठाकरे यांच्यापेक्षा ज्याला म्हणतात एक्स्ट्रीमिस्ट भूमिका घेणाऱ्या लोकांशी युती केली आहे केरळमध्ये आणि इतरत्र. त्यामुळे राज ठाकरेंवरचा त्यांचा जो आक्षेप होता की ते उत्तर भारतीयांविरुद्ध बोलतात वगैरे, त्याला काही तसा अर्थ नव्हता. मला असं वाटतं की यांची युती काँग्रेस पक्ष यांच्याबरोबर राहिला असता तर सत्ताच आली असती. हे मी तुम्हाला सांगतो. काँग्रेसने वेगळ्या लढण्याचा निर्णय जो घेतला तो पूर्णपणे चुकलेला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या जागासुद्धा कमी झालेल्या आहेत आणि मुस्लिम मतांमध्ये सुद्धा एक फूट पडलेली आहे, डिव्हिजन झालेलं आहे. बघा, MIMचे सुद्धा उमेदवार निवडून आलेले आहेत, नगरसेवक निवडून आलेले आहेत, समाजवादी पक्षाचे निवडून आलेले आहेत, नवाब मलिक यांचे काही उमेदवार निवडून आलेले आहेत. तिरंगी चौरंगी लढती झालेल्या आहेत. यामध्ये मुस्लिम मतांमध्ये फूट झालेली आहे. 42% जर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला पडत असतील तर त्यातली भाजपची किती आहेत? भाजपची मतं 28% आहेत आणि शिंदेची 14% आहेत. म्हणजे भाजपची मतं वाढलेली नाही. भाजपला गेल्या अनेक निवडणुका याच रेंजमध्ये मतं मिळत आहेत, साधारणपणे 25-26 पासून 31-32 पर्यंत. आता त्यांना 28% पडलेली आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मतं किती आहेत? उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे मिळून ते 32% मतं दाखवत आहेत. 32%मधली 60% मतं ही मनसेची आहेत. 32%मधून 60% काढून टाका, 25% उरतात. म्हणजे उद्धव ठाकरेंची मतं सुद्धा 25% आहेत. जी आहेत ती इंटॅक्ट राहिलेली आहेत, वाढलेली नाही आहेत पण इंटॅक्ट राहिलेली नाही आहेत. म्हणूनच हे बाले किल्ले शाबूत राहिलेले आहेत, हे लक्षात घ्या. आता उद्धव ठाकरेंची 25% मतं, मनसेची 60% मतं, 32% मतं, अधिक जर काँग्रेसची जी मतं आहेत साधारणपणे 17% मतं आहेत, ही जर ॲड झाली असती तर 32 अधिक 17 49% मतं झाली असती, हे लक्षात घ्या. असं गणित राजकारणात होत नाही मला माहिती आहे. तरीसुद्धा तुम्हाला सांगतो, 17% मतं ॲड नाही झाली असं म्हणा, काँग्रेसची 15% मतं ॲड झाली म्हणा, तरीसुद्धा 32 वरून 47% मतं होतात. क्लिअर विन म्हणजे पूर्ण विजय झाला असता या आघाडीचा. यांना बहुमतच मिळालं असतं काँग्रेस जर यांच्याबरोबर लढलं असतं. पण
उद्धव ठाकरेंनीही गडबड केली, काँग्रेसचेही काही नेते असं म्हणायला लागले, नाही आम्हाला स्वतंत्र लढायचं आहे. त्यांना असं वाटत होतं की आपण आपल्या कार्यकर्त्यांना संधी देऊ, किंवा मला माहीत नाही आता पडद्याच्या मागे काय घटना घडल्या, पण याचा फायदा भाजपला मिळाला हेही लक्षात घ्या. काँग्रेसवाल्यांनीही लक्षात घ्यायला पाहिजे. राहुल गांधी भारतीय जनता पक्षाविरुद्ध संघर्ष करण्याच्या गोष्टी बोलतात, आणि तुम्ही जर स्थानिक लेवलवर विरोधी पक्षांची आघाडी करणार नसाल तर त्याचा फायदा अंतिमतः भाजपलाच मिळणार. आज महाराष्ट्रामध्ये 29 पैकी 25 महानगरपालिकांमध्ये भाजपचा विजय झाला आहे. त्यामध्ये मला काहीच आश्चर्य नाही वाटलं. मी सकाळीच एक ट्विट केलं होतं, त्यामध्ये म्हटलं होतं ठरलेलंच आहे. म्हणजे मला आश्चर्य हे वाटतंय की 29 पैकी फक्त 25 मध्ये भाजपचा विजय झाला. खरं तर 29 पैकी 29 महानगरपालिका भाजपला मिळायला पाहिजे होता. इतकं सगळं मॅनिप्युलेशन होत आहे सगळीकडे, निवडणूक आयोगापासून सत्ताधाऱ्यांपर्यंत. त्यामुळे मला 29 पैकी 29 भाजपला मिळाल्या असत्या तरी आश्चर्य वाटलं नसतं. पण 29 पैकी 25 मिळालेले आहेत. फडणवीस म्हणतायत हा महाविजय आहे. ओके, महाविजय असेल तुमच्यासाठी, आमच्यासाठी नाही. याचं कारण ही फेअर निवडणूक आहे, ही निपक्षपाती निवडणूक आहे असं मला वाटत नाही, हे लक्षात घ्या. पण इथेही पुन्हा सिल्वर लायनिंग आहे, सोनेरी किनार आहे, की ज्या 4 महानगरपालिकांमध्ये विरोधी पक्ष जिंकला आहे, लातूरसारख्या ठिकाणी, परभणीसारख्या ठिकाणी, तिथे का जिंकला विरोधी पक्ष? लातूरला तर रवींद्र चव्हाणांनी जाऊन शेण खाल्लं, विलासरावांबद्दल काहीतरी बोलले, विलासरावांचं गुडविल काय आहे हे त्यांना कळलं नाही, त्यामुळे लातूरचा निर्णय फिरला असं लोक म्हणतात. भाजप प्रचंड विजय मिळवतोय, मला काही आश्चर्य नाही वाटलं. नगरपालिका निवडणुकीत जे झालं, भाजप नंबर 1 पक्ष झाला, शिंदे नंबर 2 पक्ष झाले, तेच पुन्हा होणार. दोघांची युती आहे. जोपर्यंत शिंदेना फेकून देत नाहीत, अडगळीत काढत नाहीत, तोपर्यंत ते वाटून खाणार. यावेळेला अजित पवार जरा बाहेर गेलेले आहेत. अजित पवारांनी तोंड उघडलं, भाजपवर आरोप केले, पुण्यामध्ये त्यांना अपयश आलं, पिंपरी चिंचवडला अपयश आलं. त्यामुळे अजित पवार आता भाजपच्या मर्जीतून उतरतात का ते बघावं लागेल. पण विरोधी पक्ष जागा असेल तर लोक विरोधकांना मत देतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. सत्तेचा वरवंटा चालवला तरी लोक उभे राहतात, हे मुंबईत सुद्धा सिद्ध झालेलं आहे. मराठी माणूस हा ठाकरे बंधूंच्या पाठी उभा राहिलेला आहे, हे लक्षात घ्या. ठाकरे बंधूंशी मतभेद असलेले अनेक लोकही ठाकरे बंधूंना मत देऊन गेलेले. पण शेवटी एकच सांगतो, जे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की सौजन्याने वागा असं त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना सांगितलं, धिंगाणा घालायला सुरुवातच केली होती. मराठी माणसाला आपला पराभव झाला असं वाटतंय, मराठी माणूस दुःखी आहे याचंही भान न बाळगता जे अमराठी मतांवर जिंकले त्यांनी धिंगाणा घालायला सुरुवात केली होती. त्यातला सगळ्यात धिंगाणेबाज विकृत माणूस म्हणजे नितेश राणे. त्यांनी काय आजकाल बोलायला सुरुवात केली होती. विजयानंतर सभ्यता, प्रगल्भता या गोष्टी त्यांच्या गावी नाहीत, संस्कारच नाहीत, तर या गोष्टी येणार कुठून? फडणवीसांना जाहीरपणे त्यांचं नाव न घेता सांगावं लागतं की संयम बाळगा. यातच सगळं आलं. संयम सोडून बोलतच होते आज भाजपचे प्रवक्ते. तुम्ही बघितलं असेल विविध टीव्ही चॅनलला, संयम सोडूनच बोलत होते. माझं म्हणणं आहे की हे सत्तेचा माज चढलेलं जंगली जनावर आहे, त्याला वेसण घालावी लागणार. शाबूत राहा आणि अजिबात दुःख मानू नका, नव्या संघर्षाला तयार व्हा. तुम्हाला असं वाटेल मी फडणवीसांना शुभेच्छा का नाही दिल्या, एवढा त्यांचा महाविजय झाला. फेअर इलेक्शन असतं तर मी शुभेच्छा दिल्या असत्या, आजपर्यंत सगळ्यांना दिलेल्या आहेत. पण विधानसभेपासून माझ्या मनात एकच प्रश्न आहे, हा महाविजय आहे की महाघोटाळा आहे? तेव्हाही हाच प्रश्न पडला, नगरपंचायतला, नगर परिषदलाही हाच प्रश्न पडला, महापालिकेलाही मला असं वाटतंय की फेअर इलेक्शन नाही आहे, निपक्षपाती निवडणूक नाही आहे. सत्ताधाऱ्यांनी सगळी साधन सामग्री आपल्या मुठीत ठेवलेली आहे आणि विरोधी पक्षाला दडपण्याचा ते प्रयत्न करतायत. अशा लबाडीने तुम्ही विजय मिळवत असाल तर तुम्हाला कशा काय शुभेच्छा द्यायच्या? मी बदमाशांना,
भ्रष्टाचाऱ्यांना, कावेबाजांना शुभेच्छा देत नाही. तेव्हा मला माफ करा, आज माझ्या ज्या शुभेच्छा आहेत त्या सर्वसामान्य जनतेला आहेत. कारण पुढे काय त्यांना बघावं लागणार आहे मला माहीत नाही. मी एवढंच सांगतो